नमस्कार मित्रांनो, छोट्या पडद्यावरील गेली 3 वर्ष TRP आणि प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य करणारी लोकप्रिय मालिका म्हणजेच ठरलं तर मग आहे. एका अपघाताने तन्वी किल्लेदारापासून दुरावते. मधुभाऊंच्या आश्रमात ती राहायला जाते, पण नशीब पुन्हा तिला त्याच घरामध्ये घेऊन येतं. अर्जुनशी तिचं लग्न होतं आणि ती सुभेदारांची सून म्हणून घरामध्ये येते. मात्र तेव्हा कोणालाच ही खरी तन्वी आहे हे सत्य माहिती नसतं. आता 3 वर्षानंतर सायलीने ती स्वतः तन्वी असल्याचं शोधून काढले. मधुभाऊंना तिने याबाबत विचारले तेव्हा त्यांनीही तीच खरी तन्वी असल्याचं सांगितलं आहे. आता मालिकेत सगळ्यात मोठे सत्य सुभेदार आणि किल्लेदारांसमोर येणार आहे. सुभेदार आणि किल्लेदारांना सायली सत्य सांगताना दिसते. यावेळी सायली त्याच कपड्यामध्ये दिसते जसे कपडे तिने अपघाताच्या दिवशी घातले होते. ती सुभेदार आणि किल्लेदार दोन्ही कुटुंबांना आपलं नातं पटवून देते, मीच खरी तन्वी आहे म्हणून. हे ऐकून सगळेजण चकित होतात. मात्र यावेळी सगळ्यांना तिच्या बोलण्यावर विश्वास बसतो आणि सगळ्यांच्याच डोळ्यात आनंदाश्रू उभे राहतात. आता सगळ्यांनी तिला तन्वी मानलंय, त्यामुळे मालिकेत पुढे काय होणार हे जाणून घेण्यासाठी प्रेक्षक प्रचंड उत्सुक आहेत. कारण मालिकाच तन्वीचा शोध घेण्यावर आधारित होती. आता खरी तन्वी सापडल्यावर त्यांचे गुन्हेगार देखील सापडतील. मग मालिकेचा ट्रॅक कशावर आधारित असेल असा अनेकांनी प्रश्न विचारला आहे. त्यामुळे ही मालिका आता प्रेक्षकांचा निरोप घेणार का? मालिका आता शेवटच्या दिशेने जात आहे असे प्रश्न आता प्रेक्षक सोशल मीडियावर कमेंट करत आहेत. त्यामुळे ठरलं तर मग आता सायलीच खरी तन्वी आहे हे सत्य समजल्यावर या मालिकेत पुढे काय कथानक दाखवणार हे पाहणे खूपच इंटरेस्टिंग ठरणार आहे. तर मित्रांनो, ठरलं तर मग ही मालिका आवडते का आणि पाहताय का? कमेंट करून नक्की सांगा. तोपर्यंत धन्यवाद.